Hello students, in previous video lecture we discussed about properties and we have completed three properties. Number first mass, number two length and number three density. मी आता तुम्हाला 11वीच्या बेसिसवरती डेन्सिटीचा जो पॉईंट होता त्याच्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारलेला होता, त्याचं आन्सर देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. काही लोकांनी दिले, अजूनही काही लोक देत आहेत, प्रयत्न करावा. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट प्रॉपर्टी बघायची आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मास झाली, लेंथ झाली, डेन्सिटी झाली, तीन प्रॉपर्टी झाल्या. आता चौथी प्रॉपर्टी बघायची आपल्याला व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम म्हणजे बघा अमाऊंट ऑफ 3 डायमेन्शनल स्पेस. 3D स्पेस शॉर्टकट लिहितो बरं का, थोडं वाचवतो. 3 डायमेन्शनल स्पेस occupied by an object, occupied by an object, amount of 3-dimensional space occupied by an object. 3-dimensional space म्हणजे समजतं का तुम्हाला? 3 डायमेन्शनल बघा, आता फरशी आहे, फरशीवरती तुम्ही एक रेष मारली, फरशी. आता इमॅजिन करा बरं का, हे बोर्ड आहे, ते तुम्ही इमॅजिन करून समजून घ्या. फरशी आहे, फरशीवरती मी अशी रेष मारली, ही 1 डायमेन्शन झाली. अलग अलग आडवी रेष मारली फरशीवरती, त्यानंतर फरशीवरती उभी पण रेष मारली, ही 2 डायमेन्शन झाली. फरशीवरती आडवी रेष आणि फरशीवरती उभी रेष मारली, ही 2 डायमेन्शन झाली. आणि वरती फरशीच्या वरती म्हणजे याच्या समोर बघा, ही फरशी असेल आडवी, तर वरती इकडं आलं माझ्या वरती. इमॅजिन होते की नाही? ही फरशी घ्या, ही फरशी आडवी रेष मारली 1 डायमेन्शन, उभी रेष मारली 2 डायमेन्शन, आणि वरती आता वरती रेष मारा येत नाही, पण ही वरची बाजू अशी, ही 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन अलग अलग 3 डायमेन्शन ही असं आहे. आता बघा, अमाऊंट ऑफ 3 डायमेन्शनल स्पेस ऑक्युपाइड बाय अन ऑब्जेक्ट, occupied by an object called as volume. 3 डायमेन्शनल स्पेस ऑक्युपाइड व्हॉल्यूम त्याला असं म्हणायचं. आता समजून घेण्यासाठी तुम्ही बघू शकता की पाण्याचं भांडं घ्या, एवढं मोठं माझ्याकडे पाण्याचं भांडं आहे, पाण्याचं भांडं एवढं मोठं माझ्याकडे आहे, बरोबर. मी पाणी असं भरत चाललं, पाणी भरलं याच्यामध्ये, पाणी भरलं याच्यामध्ये. ठीक. आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे, 3 डायमेन्शनमध्ये यायला पाहिजे, भांड्यात पाणी भरलं की नाही. जे भांड्याचं तळ असेल ती काय 1 डायमेन्शन झाली. त्यानंतर लांबी रुंदी नाही, आपण थोडक्यात म्हणू शकतो 2 डायमेन्शन झाली. आणि पूर्ण पाणी बरोबर येते का नाही, पाणी बघतोय म्हणजे पाणी बरोबर येते म्हणजे उंची, ही 3 डायमेन्शन झाली. जनरली हे एकच होऊ शकतं, पण असू द्या, समजून घ्या. 3 डायमेन्शनमध्ये कसं पाण्याची बॉटल आहे, पाण्याची बॉटल भरताय, पाणी मी मगानं किंवा ग्लासनं बाटलीमध्ये पाणी भरतोय, पाणी भरतोय म्हणजे 3 डिस्टन्स आहेत माझ्याकडे, लांबी पण आहे, रुंदी पण आहे. तळ सरफेस, तळ जो आहे ती रुंदी झाली, बाटलीचे कॉर्नर्स लांबी झाली, आणि मधनं जे पाणी येते की नाही ते अंतर, उंची झाली. 3 डायमेन्शन मला वाटतं बहुधा हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, तिथे काय फारसं अडचण नाही. 3 डायमेन्शन म्हणजे कसं ते. मग 3 डायमेन्शन स्पेस ऑक्युपाइड बाय अन ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज व्हॉल्यूम. ठीक आहे. आता व्हॉल्यूम हा मोजायचा कसा बघा, युनिट ऑफ व्हॉल्यूम हा डिस्टन्स क्यूब. डिस्टन्स क्यूब हे युनिट असं म्हणू शकतो आपण. कसं तर बघा, आता एक्झाम्पल हेच घेऊया आपण. हे काय म्हणायचं आहे,
हे पण इथपर्यंत पाणी पाणी वरतंय म्हणजे पाणी असं असं वरवरती जाणार ना, वरवरती जाणार म्हणजे हे जे असं ही लांबी म्हणजे शेवटी अंतरच आहे, ही रुंदी म्हणजे हे अंतरच आहे आणि ही उंची एवढ्या लेवलला पाणी मला स्पर्श होते म्हणजे ही उंची हे पण अंतरच आहे म्हणजे डी इंटू डी बरोबर का नाही, डी गुणिले डी म्हणजे शेवटी काय झाला डिस्टन्स क्यूब झाला म्हणजेच आपण आता व्हॉल्यूमच्या बाबतीमध्ये म्हणणार आहे त्याला डेसिमीटर क्यूब असं आपण म्हणणार आहे. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असं व्हॉल्यूम आपण मोजतो. आता म्हणजे व्हॉल्यूमची युनिट काय झालं डिस्टन्स क्यूब. आता आपण केमिस्ट्री भाषेमध्ये काय म्हणणार डेसिमीटर क्यूब असं म्हणणार बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे कन्व्हर्जन्स तुम्हाला मी देतो, कन्व्हर्जन्स देतो. 3 डायमेन्शनल स्पेस ऑक्युपाइड बाय अन ऑब्जेक्ट ज्याला आपण काय म्हणू शकतो व्हॉल्यूम असं म्हणतो. तर 1 डेसिमीटर क्यूब बरोबर. 1 डेसिमीटर क्यूबलाच आपण कॉमन भाषेमध्ये आपण काय म्हणतो लिटर म्हणतो, पण केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये आता डेसिमीटर क्यूब म्हणायचं बरं का. म्हणजे हे 1 लिटर म्हणजेच 1 DM क्यूब असं आहे. जसं मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं बऱ्यापैकी काल म्हणजे लास्ट व्हिडिओ लेक्चरला 1 लिटर बरोबर किती असते 1000 ml असते. हे आपण शिकलो की नाही. 1 लिटर बरोबर 1000 ml असते. तसं 1 डेसिमीटर क्यूब बरोबर 1000 सेंटीमीटर क्यूब असते. 1 डेसिमीटर क्यूब बरोबर 1000 सेंटीमीटर क्यूब असते. 1 लिटर म्हणजेच 1 DM क्यूब आहे. 1 लिटरला 1000 ml असते म्हणजेच 1 DM क्यूबला 1000 सेंटीमीटर क्यूब असते. आपण केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये हे वापरायचं आहे. ml लिटर जर न्यूमरिकलमध्ये असेल तर ते ml वापरा लिटर वापरा, पण 99% केसेसमध्ये आपल्याला डेसिमीटर क्यूब आणि सेंटीमीटर क्यूब हेच टर्म वापरावे लागतात. म्हणजे हे कन्व्हर्जन आपण करून तुम्हाला आत्ताच देईल. ठीक आहे. तर 11वीच्या लेवलला हे लागणार आहे. तर हे झाली व्हॉल्यूमची कन्सेप्ट. 3 डायमेन्शनल स्पेस अमाऊंट ऑफ 3 डायमेन्शनल स्पेस ऑक्युपाइड बाय अन ऑब्जेक्ट. 3 डायमेन्शनल लक्षात आलं का नाही, लांबी रुंदी आणि उंची. फरशीवरती लांबी ही रुंदी आणि समोर उंची. जसं ही फरशी असेल लांबी रुंदी आणि उंची 3 डायमेन्शन झाले ना. 3 दिशा आल्या ना. या पद्धतीनं हे आहे करायचं आपल्याला कन्सेप्टचा अर्थ आहे. याच्यानंतर ही झाली चौथी प्रॉपर्टी. याच्यानंतर एक शेवटची प्रॉपर्टी आहे टेम्परेचर. आता टेम्परेचर बघत असताना असं आपण म्हणतोय की बाबा आज तापमान कमी आहे, आज तापमान जास्त आहे, 25 डिग्री होतं, 26 डिग्री होतं, 42 डिग्री होतं. नक्की काय टेम्परेचरची डेफिनेशन काय किंवा कन्सेप्ट काय आपल्याला सांगता येईल. आज तापमान 20 डिग्री होतं आपण एक डे टू डे लाईफमध्ये म्हणतो, पण नक्की 20 डिग्री म्हणजे डिग्री म्हणजे काय, 0 डिग्री म्हणजे काय, कसं सेल्सिअसनं शोधले मला मान्य आहे की हे 20 डिग्री म्हणजे टेम्परेचर नक्की कसं, 20 काय बरोबर. असा पण होतो 20 आहे, 45 आहे, 0 म्हणजे काय, डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस इज कॉल्ड एज टेम्परेचर. डिग्री ऑफ हॉटनेस or coldness is called as temperature. Degree of hotness or coldness is called as temperature. म्हणजे लक्षात आलं 45 डिग्री म्हणजे हॉट, इथे 45 म्हणजे हॉटनेस, 0 डिग्री म्हणजे कोल्डनेस. असं समजून घेऊया आपण समजण्यासाठी. 45 डिग्री म्हणजे हॉटनेस आणि 0 डिग्री म्हणजे कोल्डनेस. आलं का. हॉटनेस आणि कोल्डनेस मोजणारी गोष्ट म्हणजे तापमान, गरमपणा आणि थंडपणा मोजणारी गोष्ट म्हणजे तापमान. दिलं का डोक्यात. म्हणून आपण म्हणतो आज तापमान
45 डिग्री आहे, आज तापमान 26 डिग्री आहे, आज तापमान 10 डिग्री आहे, बरोबर. या पद्धतीने हॉटनेस आणि कोल्डनेस मोजणारी गोष्ट म्हणजे तापमान. डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस मेजर्ड इन क्वांटिटी कॉल्ड ॲज टेम्परेचर. लक्षात आले का टेम्परेचरची कन्सेप्ट बघा. अतिशय साधी, सिंपल आणि सरळ कन्सेप्ट आहे. कोणाची? टेम्परेचरची. डिग्री ऑफ हॉटनेस आणि कोल्डनेस मोजणारी गोष्ट म्हणजे तापमान. ठीक. आता याचे कन्व्हर्जन्स बघूया. आपण एसआय युनिटमध्ये ऑलरेडी बघितलेलं होतं. एसआय युनिटमध्ये ऑलरेडी आपण कन्व्हर्जन्स सांगितलेलं होतं. बघा, मी तुम्हाला आठवत आहे का? तर टेम्परेचर हे कशात मोजलं जातं? डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस. आता मी पूर्ण ह्याच्यात लिहितो. तुम्हाला आता प्रायमरी स्टेजमध्ये तुम्ही आहात, त्याला असं आपण म्हणतो ना 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एक्झाम्पल मी लिहिलं. डिग्री सेल्सिअस किंवा टेम्परेचर केल्व्हिनमध्ये मेजर केलं जातं. सर्वप्रथम हॉटनेस कोल्डनेस ज्या माणसानं मोजला त्या माणसाचं त्याला एक नाव दिलंय, आपण म्हणतो सेल्सिअस. म्हणजे त्या माणसाचं माणूस म्हणजे छोटे माणूस होता, तो सायंटिस्ट, शास्त्रज्ञाचं नाव आहे. आणि म्हणून ते आपण वापरतो डे टू डे लाईफला 25 डिग्री सेल्सिअस. आलं का लक्षात? हॉटनेस कोल्डनेस जे काय आहे ते अगोदर सेल्सिअस या शास्त्रज्ञाने मोजले आणि म्हणून त्याचं इथं नाव पण आपण दिले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर केल्विन स्केल पण आला. सेल्सिअसच्या नंतर केल्विन स्केल आला. आणि कन्व्हर्जन करत असताना काय किती मिळवायचं आहे? डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विनमध्ये करत असताना आठवतंय का? 273.15 मिळवायचे. 273.15 मिळवायचे. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडं 25 डिग्री सेल्सिअस आहे, त्याचं रूपांतर मला केल्विनमध्ये करायचं आहे. मी काय करणार? 25 किती मिळवायचं डिग्रीमध्ये? 273.15 मिळवायचं. मिळवूया. 273.15 मिळवूया. 25 अधिक 273.15 किती येईल? 298.15 येणार का नाही? 298.15 येणार. या पद्धतीनं की जर तुम्ही 50 टाकलं तर 50 अधिक 273.15 मिळवायचे एवढं नक्की. ठीक. मग हे झालं डिग्री सेल्सिअस आणि केल्विनचं कन्व्हर्जन. याच्यानंतर अजून एक कन्व्हर्जन आहे तुमच्या सिलेबस, फॅरेनहाइट. फॅरेनहाइट. आता बघा, आता सगळीकडं करोनाचं वातावरण आहे. मग करोनाचं वातावरण अशा परिस्थितीमध्ये आपण आता वेगवेगळ्या शॉपिंग मॉल्स किंवा हॉस्पिटल किंवा कुठल्या कार्यालयात गेलो तर डोक्यावरती लगेच एक 2 कर्मचारी असते, बंदूक डोक्यावरती धरतोय. बरोबर नाही? डोक्यावरती बंदूक असं धरतोय. काय मोजतो? तापमान मोजतो का नाही थर्मामीटरनं? आता डिजिटल आले, इन्फ्रारेड थर्मामीटर. असं लगेच डोक्यावरती बंदूक धरतोय. मग त्याला तापमान मोजतोय. मग सांगतोय आपल्याला 98च्या वर गेल्यावरती तुम्हाला हितनात प्रवेश नाही. 98 म्हणजे काय? 100 म्हणजे काय? आपण म्हणतो कधी कधी ताप चढल्यावरती 100.2 ताप झालाय. तो ताप कशात मोजलेला असतो? फॅरेनहाइटमध्ये मोजलेला असतो. कधी कधी आपण आजारी पडलो तर आपल्याला ताप मोजला जातो बघा. कधी कधी 100च्या वर ताप गेला असं आपण म्हणतो. अरे 100 डिग्री का किती? असं लगेच तुमच्या मनात प्रश्न यायला पाहिजे की नाही? 100 डिग्री कसं जगल माणूस? कारण मनुष्याच्या शरीराचं तापमान 37 डिग्री असते. 100 डिग्री झालं जळणारच की पाकच. बरोबर की नाही? म्हणून 100 डिग्री ताप झालाय असं मोजतो का नाही? तो फॅरेनहाइटमध्ये असतो. जो फॅरेनहाइट शास्त्रज्ञानं हे स्केल शोधून काढले. फॅरेनहाइट शास्त्रज्ञानं हे स्केल शोधून काढलेलं आहे म्हणून त्याचं नाव त्याला दिलेलं. आणि म्हणून आपण आत्ताच्या काळामध्ये विशेषतः तुम्हाला परिचित असाल, कुठं गेला तर रेल्वे तापमान सांगते 98च्या वर झालं म्हणजे 37 डिग्रीच्या वर झालं की तुम्हाला मिळणार नाही प्रवेश. ते आहे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे फॅरेनहाइट स्केल. आता मग कन्व्हर्जनचा फॉर्म्युला मला देणं गरजेचं आहे. मग कन्व्हर्जनचा फॉर्म्युला मला कसा आहे? एफ. एफ म्हणजे कोण आहे? फॅरेनहाइटचा सिम्बॉल घेतलेला एफ. फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32
प्लस 32 या पद्धतीनं मी तर लिहिले. ठीक आहे. आता तुम्ही कन्व्हर्जन करू शकता. बघा फॅरेनहाइट तुम्हाला काढायचं आहे. किती डिग्री दिले या आपण म्हणूया एकच डिग्री मला दिली, एकच डिग्री मला दिले किंवा आपण काय म्हणून 5 डिग्री मला दिली असं म्हणूया. मला 5 डिग्रीचं फॅरेनहाइट सांगावं. 5 डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहाइटमध्ये मला रूपांतर सांगा. हा फॅरेनहाइटनं फॉर्म्युला दिलाय. डिग्री सेल्सिअसचं रूपांतर फॅरेनहाइटमध्ये करण्याचा हा फॉर्म्युला आहे. F is equal to 9/5 into C plus 32. म्हणजे 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे C ची किंमत किती टाकणार आहे मी 5 टाकणार. मग काय येते मला तुम्ही सांगा बरं. 9/5 गुणिले C ची किंमत किती 5 अधिक किती 32. हा फॉर्म्युला कोणाचा आहे फॅरेनहाइटचा फॉर्म्युला आहे का नाही. फॅरेनहाइटचा फॉर्म्युला हा आहे. ठीक आहे. मग याच्यावर आता सांगा काय करायचं. मॅथ्स सगळ्यांचं आहे चांगलं आहे. आधी बेरीज करतो का नाही. रूल कसे असतात आधी गुणाकार करायचा आणि जर तुम्ही काय कराल 32 अधिक 5 कराल बरोबर का. अगोदर काय करतो मल्टिप्लिकेशन नंतर डिवाइड आणि मग शेवटी तर बेरीज केली पाहिजे बरोबर ना. म्हणजे अगोदर गुणाकार करणार नंतर भागाकार करणार नंतर बेरीज करणार. आता उलट करा 32 अधिक 5 करा आणि त्याला गुणिले 9/5 करा असं नसतंय बरोबर. म्हणजे आता आपण करूया 1 by 1. 9 गुणिले 5 किती झालं 45. 45 भागिले किती 5 आणि हे अधिक 32 आहे तसं लिहिलं. अधिक 32 आहे तसं लिहिलं. कसं झालं का. आता काय केलं पाहिजे मला 45 भागिले 5 गुणाकार नंतर भागाकार करायचा आहे. 45 भागिले 5 म्हणजे किती झालं 9 झालं नाही का. 9 × 5 = 45 9 झालं अधिक किती 32 आणि मग बेरीज करायची. 32 आणि 9 किती झालं 41. 41 फॅरेनहाइट. F ची किंमत किती झाली 41. म्हणजे 5 डिग्री तुमच्याकडे असेल तर किती मिळालं 41 फॅरेनहाइट. 41 फॅरेनहाइट तुम्हाला मिळालं. कशाला का कसा फॉर्म्युला आहे F is equal to 9/5 into C plus 32. C किती 5 टाकली 32 अधिक 5 करायचं नाही. अगोदर गुणाकार नंतर भागाकार नंतर बेरीज. आता इथं गुणाकार केला 9 गुणिले 5 45 भागिले 5 अधिक 32 पुन्हा 9 × 5 = 45 अधिक 32 41 उत्तर मला मिळालं. या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता डिग्री सेल्सिअसचं रूपांतर फॅरेनहाइटमध्ये करू शकता. तुम्हाला हा फॉर्म्युला येणं गरजेचंच आहे. हा फॉर्म्युला येणं गरजेचं आहे. आलं लक्षात. हा फॉर्म्युला शोधला तुम्ही फॅरेनहाइट. हा शोधला म्हणजे हाच का फॉर्म्युला. हे शोधण्यासाठी त्याला फार मोठी कष्ट 4 वर्ष करावं लागले. त्यावेळेला त्याला हा सुचला सापडला. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर बघा त्याच्यावरती एक प्रश्न देखील तुम्हाला मी विचारणार आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा. आता माझ्याकडे 1 डिग्री असेल तर 1 डिग्री असेल तर किती फॅरेनहाइट होईल बघा बरं. आपण कॅल्क्युलेशन करू. तिथे किती टाकणार मी 1 टाकणार ना. आता 32 अधिक 1 33 करू का नाही ना करता येत. काय केलं पाहिजे गुणाकार म्हणजे 9 गुणिले 1 9 9 भागिले 5 अधिक 32. बघा मी जास्त काही खराब होणं न करता एकदा एक्सचेंज केलेलं आहे. 9 भागिले 5 अधिक 32. तर 9 भागिले 5 बघा तुम्ही कॅल्क्युलेशन करून किती 5 × 5 1 पॉइंट समथिंग आपण करूया सोपं आहे. 9 × 5 5 × 5 किती झाले 4 राहिले. तिथं 0 पॉईंट दिला पाहिजे ना. वर नंबर घेतलाय म्हणजे 8 × 45 1.8 येते अधिक 32. 9 भागिले 5 म्हणजे 1.8 अधिक 32 म्हणजे किती झालं 33.8 झालं. 33.8 फॅरेनहाइट झालं. किती डिग्री म्हणजे 1 डिग्री म्हणजे 33.8 फॅरेनहाइट झालं. म्हणजे तुम्ही असं कॅल्क्युलेशन करू शकता. म्हणजे आता तुमच्या या गोष्टींवरून एक लक्षात आलंय का बघा डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट हे दोन्ही पण वेगळे आहेत.
डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट जे आहेत का नाही ते दोन्ही पण वेगळे वेगळेच आहेत. इक्वल असते तर आपण एकच युनिट वापरलं असतं का नाही. डिग्री आणि फॅरेनहाइट वेगळे वेगळे तुम्ही कॅल्क्युलेशन करून टॅली करू शकता. 1 डिग्री घेतलं तर 33.8 येते, मग अशी 5 घेतलं होतं तर 41 असतं, अजून 50 घेतलं किंवा 42 घेतलं 48 घेतलं तर कॅल्क्युलेशन करू शकता. आधी गुणाकार, नंतर भागाकार, नंतर बेरीज, एवढं करायचं. या पद्धतीनं फॅरेनहाइटचं कन्व्हर्जन. म्हणजे आता मला सांगायचा प्रश्न विचारायचा आहे शेवटच्या पार्टमध्ये काय की डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट इक्वल आहेत का? अजिबात नाही. म्हणजे मी असं जाहीरपणे म्हणू शकतोय का बाबा 1 डिग्री बरोबर 1 फॅरेनहाइट असं मी जाहीरपणे म्हणू शकतोय का? नाही म्हणू शकत, कारण डिग्री वेगळं आणि फॅरेनहाइट वेगळं. म्हणजे मला असं म्हणता येतच नाही. मॅट एंड कंडिशन असं म्हणू शकत नाही, कारण हे वेगळं आहे. बरोबर, कारण की 1 डिग्री बरोबर आत्ताच आपण काढलंय, मला माहिती आहे किती फॅरेनहाइट आहे, 33.8 आहे. म्हणजे लांब डिफरन्स आहे. तुमचे 1 डिग्री म्हणजे 33.8 फॅरेनहाइट. हे इक्वल आहे का? नाही. पण 2 डिग्री बरोबर मी 2 फॅरेनहाइट म्हणायचं का? नाही म्हणू शकत. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, नाही म्हणता येत, कारण की 9 गुणिले 2 18, 18 भागिले 5 अधिक 32 उत्तर 2 येईल का? नाही येऊ शकत. 18 भागिले 5 म्हणजे 5 3 15, बरोबर ना. 3 पॉईंटच्या समथिंग काहीतरी येणार आणि 32 आणि 3 35 पॉईंट समथिंग येणार. म्हणजे तुम्ही 2 डिग्री बरोबर 2 फॅरेनहाइट नाही म्हणू शकत. पण 100 डिग्री बरोबर 100 फॅरेनहाइट म्हणू शकतो का मी? बघा बरं, 100 डिग्री बरोबर 100 फॅरेनहाइट म्हणू शकतो का? 100 गुणिले 9 900, 900 भागिले 5 अधिक 32 म्हणजे तरी पण 100 येऊ शकत नाही. म्हणजे डिग्री आणि फॅरेनहाइट वेगळं आहे, म्हणजे वेगळंच राहणार नाही. 100 डिग्री बरोबर 100 फॅरेनहाइट नाही म्हणू शकत. 200 डिग्री बरोबर 200 फॅरेनहाइट नाही म्हणू शकत, कारण की फॅरेनहाइट स्केल वेगळं आणि डिग्रीचं स्केल वेगळं. हे टोटल डिफरंट आहे का नाही. मान्य झालं का नाही? तुम्ही टॅली करा. 1 डिग्रीपासून किती तुमच्या मनात येईल तो नंबर घ्या आणि बघा इक्वल येते का? नाही येऊ शकत. इक्वल असतं तर मग फॅरेनहाइटचं स्केल निघालंच नसतं ना, वेगळं आहे म्हणून तर निघाले. बरोबर, म्हणजे 1 डिग्री बरोबर 1 फॅरेनहाइट येत नाही, 2 डिग्री बरोबर 2 फॅरेनहाइट येत नाही, 42 डिग्री बरोबर 42 फॅरेनहाइट नाही येणार, 50 डिग्री बरोबर 50 फॅरेनहाइट नाही येणार, अजिबात येऊ शकत नाही. हे तर मान्य झालेलं 100% आणि मी करेक्ट शिकवलेलं आहे. आता माझा प्रश्न काय बघा, आता माझा प्रश्न काळजीपूर्वक ऐका. असं एक टेम्परेचर आहे, असं एक टेम्परेचर आहे, एकच नंबर असा आहे की ज्या तुम्ही डिग्री आणि फॅरेनहाइट सेम म्हणू शकता. असा एक नंबर आहे, असं एक तापमान आहे. ते कुठलं ते तुम्ही शोधायचं. असं कुठलं तापमान आहे की ज्या तापमानाला डिग्री बरोबर फॅरेनहाइट असं माझं यायला पाहिजे. डिग्री बरोबर फॅरेनहाइट याचा अर्थ काय? मी डिग्री सेल्सिअस 1 डिग्री टाकलं तर माझं उत्तर 1 फॅरेनहाइट यायला पाहिजे. पण इथे टाकलं नाही, पण एका टेम्परेचरला येणार. मी 2 डिग्रीचं टाकलं तर माझं उत्तर 2 फॅरेनहाइट यायला पाहिजे. म्हणजे मी असं त्यावेळेला म्हणू शकणार ना 2 डिग्री बरोबर 2 फॅरेनहाइट, म्हणजे मॅचिंग व्हायला पाहिजे. आणि होते का? अजिबात होत नाही. हे पण म्हणते बरं का मी, पण एका तापमानाला होतं. इथं जो तापमान तुम्ही ते तापमान कुठलंही शोधायचं, ते तापमान तुम्ही टाकलं. फॉर एक्झाम्पल असं म्हणा, ते तापमान समजा 415 असं आपण खडा टाकला, 415 डिग्री असेल एक्झाम्पलच्या द्वारे. माझा प्रश्न तुम्ही करेक्ट करायला समजून घ्या. समजा 415 इथं टाकलं आणि माझं उत्तर किती आलं पाहिजे? इथं फायनली 415 एफ आलं पाहिजे. 415 एफ आलं पाहिजे. असं एक तापमान आहे 415 एफ. आता तर तुम्ही म्हणताय सर पहिल्यांदा शिकवता मॅच तर होत नाही, ॲट एनी कंडिशन मॅच होणार नाही. आणि परत म्हणता एक तापमान मॅच होते. हो, अपवाद आहे. एकच तापमान मॅच होतं. कुठलं होतं हे तुमचं तुम्ही शोधायचं. तो प्रश्न तुमच्यासाठी. असं कुठलं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट स्केल इक्वल असतात. असं कोणतं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट स्केल हे इक्वल येतात, त्यांचं उत्तर सेम येतं. हा माझा प्रश्न. आत्ताच आपण टॅली केले. 1 डिग्रीला 1 फॅरेनहाइट येत नाही, 2 डिग्रीला 2 फॅरेनहाइट येत नाही, 5 डिग्रीला 5 फॅरेनहाइट येत नाही, तेवढं 41 येते. बरोबर. आणि असं येत पण नाही मी म्हणतोय, पण एक तापमानाला येतं हे पण मी म्हणतोय. ते तापमान कुठलं आहे ते तुम्ही शोधायचं आहे. असं कुठलं टेम्परेचर आहे की ज्याला डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू फॅरेनहाइट असं माझं उत्तर येईल. असं ते तापमान शोधा तुम्ही.
ठीक आहे. हा आत्ताच्या व्हिडिओ लेक्चरचा क्वेश्चन तुमच्यासाठी झाला. म्हणजे या ठिकाणी आपल्या सर्व प्रॉपर्टीज कंप्लीट झाल्या. कुठल्या? मास, व्हॉल्यूम, लेंथ, डेन्सिटी, टेम्परेचर. बरोबर, या सगळ्या प्रॉपर्टीज कंप्लीट झालेल्या आहेत. होपफुली या तुमच्या लक्षात आलेल्या असाव्यात. काही डाऊट असतील तर व्हॉट्सअपवरती विचारा, व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा पर्सनली विचारा. ठीक आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट चालू करू. होपफुली यू हॅव अंडरस्टूड ऑल द थिंग्स. In next video lecture we will discuss about some next point. Thank you.